मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण मागील गळ्याला फिनिशिंग सोबत लेस कशी लावायची आणि सिंपल ब्लाऊजसुद्धा किती सुंदर गुड लुकिंग दिसतो तो आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। आज आपण प्रॉपर फिनिशिंग सोबत नेक कसा बनवायचा ते शिकणार आहे। तर त्यासाठी पहिला तुम्हाला कॅनव्हास हवा आहे। मी असा कॅनव्हास कट करून कपड्यावर चिपकून घेतला आहे आणि चिपकवल्यानंतर त्याला तुम्हाला बाजूने असा थोडा थोडा कपडा मी एक्स्ट्रा सोडलेला दिसतोय तो मी शिलाई मारून पॅक करते, म्हणजे तुमचा कॅनव्हास तयार झालं। आता तुम्हाला ब्लाऊजचा कपडा हा बघा, ब्लाऊज नेक आपण ब्लाऊज कटिंग केलेला आहे। मी दोरी पहिला असा दोरी अशी मी पहिला ब्लाऊजला अटॅच करते। एकदा दोरी अटॅच करून झाली, दुसरी पण दोरी तुम्ही अटॅच करून घ्या। आपल्याला ह्याच्यावर कॅनव्हास परफेक्ट ठेवायचा आहे। फिनिशिंग सोबत ब्लाऊज नेक डिझाईन बनवायचे असेल तर ह्या गोष्टी परफेक्ट फॉलो करा। कॅनव्हास लावल्यामुळं ब्लाऊज फिटिंगला आपोआपच खूप सुंदर बसतो, पाठीमागून गळा उचलत नाही। त्यामुळं हा कपडा, काही कपडे कडक असतात आपण पलटी करतो, काही कपड्यांना आपण पट्टी अटॅच करतो, पण कॅनव्हास लावून शिवलेला ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो। तर मी असा कॅनव्हास परफेक्ट ठेवला, बाजूनी पिना लावून घेतल्या म्हणजे आपला कॅनव्हास हालायला नको। आणि तुम्हाला गळ्याच्या बाजूला शिलाई मारताना मी 1/2 इंच आणि 1 लाईन जास्त शिलाई मारते, कारण की एकदम किनारीला तुम्ही शिलाई मारली तर तुम्ही गळा पलटी करताना तिथून धागे बाहेर निघायला चालू होतात। त्यामुळं प्रॉपर शिलाई व्यवस्थित मारायची। आता बघा आपण कटसुद्धा मारतो गळ्याच्या बाजूला। आपण खाली गोल गळ्याचा शेप घेतलाय तर पूर्ण गळ्याला तुम्हाला कट टाकायचे। मी पहिल्यांदा गळा कसा शिवायचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते। असे पूर्ण गळ्याच्या बाजूला छोटे छोटे मी कट टाकून घ्यायला लागले। एकदा कट टाकून झाले की आता इथं दोरी आहे, दोरी खेचली की प्रॉपर तुमचा गळ्याचा जो शेप आहे तो बनतो। फिनिशिंगला काही प्रॉब्लेम येत नाही। आणि हा कपडा कडक आहे तर मी ह्याला दाब शिलाई देत नाही, डायरेक्ट मी बोटानं बघा आज जे आपण कॅनव्हास लावले ते व्यवस्थित आतमध्ये ढकलते आणि फिनिशिंग शिलाई मारून घेते। मी लेस अटॅच करणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला अशी प्रॉपर शिलाई मारणं गरजेचं आहे। एकदा शिलाई मारली तर तुम्ही नेक इथं स्टॉप करू शकता। काय जर असा सुद्धा नेक डिझाईन घेतात, ह्याला एक पायपिंग अटॅच करू शकता, पण आपण याला एक लेस अटॅच करणार आहे। एक नाही 2 लेस अटॅच करणार आहे। हे 2 लेस आहेत, पहिला मी एक लेस अटॅच करते आणि नंतर त्याला चिपकूनच दुसरी लेस अटॅच करते। त्यामुळं ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतोय। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि असे छान छान ब्लाऊज कटिंग टिचिंग करायला शिकायचं असेल तर वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। आता बघा मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता बोटने कटिंग अँड टिचिंग, त्यामध्ये मी कटिंग टिचिंग प्रॉपर दाखवले, पण गळ्याच्या बाजूला मी लेस कशी फिरवली नाही दाखवली। तर सेम लेस आहे, 30 लेस आहे। मी या ब्लाऊजमध्ये गळ्याच्या बाजूला मी लेस कशी फिरवली ती प्रॉपर दाखवते। तर तुम्हाला अशी त्या व्हिडिओमध्ये मी फक्त एक लेस गळ्याच्या बाजूला फिरवले, इथं मी दुसरी लेससुद्धा एकाच लेसला कशी अटॅच करायची ते दाखवते। तर एक लेस तुमची अटॅच करून झाली, तुम्ही टॉप करायचं असेल तर इथं सुद्धा एक लेस सुद्धा सुंदर दिसते गळ्याला। मी याला अजून एक लेस अटॅच करायला लागले। ह्या लेसला बाजूने अशा पाकळ्या पाकळ्यांची डिझाईन आहे, कटवर्क आहे, त्यामुळे ह्या ब्लाऊजला त्याच्यामुळं खूप छान लुक आला आहे। आणि इथं बघा जिथं आपला दोरी अटॅच करायला शेप घेतलाय तिथं सुद्धा मी कशी लेसची चुनी पकडली, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत। मध्ये मी बिलकुल ब्लाऊजचा कपडा राहिला नाही आहे आणि इथं स्टॉप न करता अजून एक शिलाई मारून मी प्रॉपर लेस पॅक करते। हा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा खूप सुंदर बसला होता, पण याचे फोटो माझ्याकडे नाही आहेत। तर आपली लेस गळ्याला परफेक्ट अटॅच करून झाली आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी लेस अटॅच करून घेतली। आपला नेक रेडी आहे। आता तुम्हाला कमरेला ट्रक्स टाकून घ्यायचे। मी ऑलरेडी ब्लाऊज कटिंग करतानाच कट टाकले होते कमरेला, त्या कटलाच मी कपडा फोल्ड केला आणि ट्रक्स उंची मी सांगितले गळ्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच, कमरपट्टीपेक्षा अर्धा इंच जास्त घेऊ शकता, किंवा जेवढी कमरपट्टी तेवढा तरी ट्रक्स आला पाहिजे। इथं मी अर्धा इंच जास्त घेतलाय। दुसऱ्या बाजूला पण तुम्हाला ट्रक्स टाकून घ्यायचा आहे आणि ट्रक्स हे बघा मी असा घेतला
की मी शिलाई इथून बाहेर नाही काढली, मी रिटर्न शिलाई फिरवली. कारण की आपण जो ब्लाऊज शिवतो तो फिटिंगला खूप छान बसतो. जर तुम्ही इथून शिलाई बाहेर काढली ट्रक्समधून तर ब्लाऊज जसा टाईट होईल तो ट्रक्स ओपन व्हायला चालू होतो. त्यामुळं आता मी तुम्हाला पाठीमागच्या गळ्याला हुकाई पट्टी कशी लावायची ते पण दाखवते. गळ्याकडच्या साईडला मी वर अर्धा इंच कपडा जास्त सोडलाय आणि अस्तर आणि ब्लाऊजची दोन्ही पट्ट्या मी एकत्र शिवून घेतल्या, दाब शिलाई दिली. आणि आता मी फक्त अस्तरवर शिलाई मारले, जिथून शिलाई मारले तिथं कपडा फोल्ड करायचा आहे आणि प्रॉपर कपडा आपल्याला, आणि जिथं आपण अर्धा इंच कपडा वर सोडलाय तिथं पण व्यवस्थित फिनिशिंग सोबत फोल्ड करायचा आहे, नंतरच शिलाई मारायची आहे. तुम्ही हवा तर इथं टॉप करू शकता किंवा अजून एक शिलाई रिटर्न फिरवू शकता. माझी ही सवय आहे अजून एक शिलाई रिटर्न फिरवायची, कारण त्या 2 शिलाईच्या मध्ये माझे आईवाले टाके येतात. दुसऱ्या बाजूला सुद्धा हुक पट्टी बघा, मी कमरेकडच्या साईडला आपली कमरपट्टी लावायची अजून बाकी आहे. तर मी हुक आहे पट्टी कशी लावायची याचा प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही वर्षा टेलर या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता. आपण हे बघा हुक पट्टी सुद्धा प्रॉपर व्यवस्थित लावली आहे. पाठीमागच्या हुकाचा हा ब्लाऊज आहे, पुढं प्रिन्सेस घेतलाय, मी याला पॅड किंवा कप सुद्धा अटॅच केले आहे. आणि आता तुम्हाला कमरपट्टी अटॅच करायची आहे. तर हे बघा, मी पाठीमागं हुक असेल तर कमरपट्टी कशी अटॅच करते, तर हे बघा इथं तुम्हाला अर्धा इंच कमरपट्टी जास्त ठेवायची आहे. परत कमरपट्टीला दाब शिलाई, पूर्ण कपडा फोल्ड करायचा आहे आतमध्ये. एकदा फोल्ड झाला की तुम्हाला आता शिलाई टाका मोठा करायचा आहे. हा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि इथं हात शिलाई होणार आहे या पट्टीला, त्यामुळे इथं शिलाई कोणतीच दिसणार नाहीये. तर सेम तुम्हाला या बाजूला सुद्धा कमरपट्टी अटॅच करून घ्यायची. आपली दोन्ही बाजूची कमरपट्टी अटॅच झाली आहे. हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. आपण फक्त पाठीमागची नेक डिझाईन या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर बघा पाठीमागं कॅनव्हास कसं लावायचं, डोरी कशी गळ्याला अटॅच करायची, लेस कशी अटॅच करायची मी प्रॉपर या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि असे छान छान ब्लाऊज, छान छान डिझाईन शिकायचे असेल तर या चॅनेलला फॉलो करा. हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. मी ऑलरेडी प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग टीचिंगचे भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्यामुळं तुम्हाला कोणताही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. सगळे ब्लाऊज फिटिंगला आणि फिनिशिंगला एक नंबर आहेत. आणि मी ह्याला गळ्याला डोरी ऑलरेडी अटॅच केले, तर आता मी एक लटकन लावते. हे लटकन कसं बनवायचं मी शॉर्टला याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर हे लटकन सुद्धा आपण फिनिशिंग सोबत तयार केलं आहे. हे बघा, तर याचा व्हिडिओ आधीच मी अपलोड केला आहे. आपला ब्लाऊज रेडी आहे. तुम्हाला 1, 2, 3 हवे तेवढे लटकन लावू शकता. थँक्यू.